वाई तालुक्यातील कोंडवली गावातील शूरवीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने स्मारकाच्या कामासाठी संपूर्ण निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून रोख रक्कम देण्यात आलेली आहे। मात्र समाजहिताच्या कार्याला गालबोट लावण्याच्या उद्देशाने संतोष सपकाळ या व्यक्तीने जिवाजी महाले यांच्या कुटुंबातील एका महिलेविरुद्ध बारामती येथे तक्रार दाखल निषेधार्थ नाभिक समाज आक्रमक झालेला आहे। या संतोष सपकाळ नामक व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी नाभिक समाजाच्या वतीने आज शिवरक्षक शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक मंगेश काशीद यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील व पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली। जिवाजी महाले यांनीच हाच आमचा गर्व अभिमान आहे। मोडेन पण वाकणार नाही। मर्द छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची जात आहे। मोडेन पण वाकणार नाही। मर्द छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची जात आहे। अंत नाही अनंत आहे। छत्रपती नावाचं वादळ युगेने युगे पिढ्यान पिढ्या चिरंतर अखंड अमर आहे, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवरायांचा प्रतापगडावरील रणसंग्रामातील विश्वासू मावळा शूरवीर जिवाजी महाले यांचं स्मारक कोंडवले गावामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब व खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या फाउंडेशनमधून ते स्मारकाला निधी प्राप्त झालेला आहे। तरी काय दुर्योधन विचाराच्या लोकांना ते काय बरं वाटत नाही आणि ते जिवाजी महाले यांचे वंशक आहेत, त्यांना नाहक त्रास देत आहेत। तरी तो त्रास त्यांना झाला नाही पाहिजे आणि जे आहे ते लिगली असल्याशिवाय फाउंडेशननं तो निधी दिलेला लिगली असल्यामुळेच तो निधी फाउंडेशननं तो सुपूर्द केलेला आहे। तरी जे त्रास देतात त्यांच्यावर रितसर कायदेशीर त्यांच्यावर कारवाई व्हावी व त्यांच्या असल्या क्रूर कृत्याचा शिवरक्षक शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक राज्य अध्यक्ष माननीय श्री मंगेशजी काशीद यांच्या नेतृत्वाखाली शिवरक्षक शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये या कोंडवली गावचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्राण वाचवणारे जिवाजी महाले प्रतापगडावर जो रणसंग्राम झाला, या लढाईत शूरवीर जिवाजी महाले यांनी त्यांच्यावर होणारा प्राणघातक हल्ला परतवून लावला आणि त्या वंशजांच्या कुटुंबावर आज कोणीतरी येऊन या ठिकाणी मी वंशज आहे असं जर म्हणत असेल आणि त्या कुटुंबाला नाहक त्रास देत असेल तर ते सर्व नाभिक समाज, शिवप्रेमी समाज कोणी या ठिकाणी खपवून घेणार नाही। बारामतीचा संतोष सपकाळ हा याने या ठिकाणी गेल्या 4 दिवसापूर्वी बारामती येथे या कुटुंबावर तक्रार दाखल केली, या महिलेवर तक्रार दाखल केली आणि म्हणूनच आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी सर्व समाजानं, नाभिक समाजानं उपस्थित राहून या ठिकाणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी या ठिकाणी आम्ही सर्वजण मागणी करत आहोत। खऱ्या अर्थानं गेले 10 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी स्मारकासाठी मंजुरी दिली आणि ही मंजुरी दिली आणि म्हणूनच यांना या ठिकाणी वाईट वाटायला लागलं आणि या समाजातील दुसरा कोणीतरी वैयक्तिक या ठिकाणी हेवे दावे करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। त्यांना मी हात जोडून विनंती करतो की जे समाजाचं काम, स्मारकाचं काम सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, श्रीकांत साहेब यांनी जे घेतलेलं आहे ते पूर्ण होण्यासाठी आपण शांत राहून सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि या दोषींवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मी सर्व उपस्थितांच्या वतीने विनंती करतो। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।